क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मनमाडमध्ये उभ्या असलेल्या वाहनातून इंधन चोरी, एकाला रंगेहात अटक। मनमाड शहरात उभे असलेल्या वाहनांमधून इंधन चोरीच्या घटनेमध्ये वाढ होत असतानाच मनमाड पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका चोराला रंगेहात अटक केली आहे। अभिषेक गडाख असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्याकडून 40 लिटर चोरीचे इंधन, 6 ड्रम, 1 नळी, स्क्रूड्रायव्हर आणि 1 वाहनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मनमाड शहरात अनेक वाहने रस्त्याच्या कडेला लावली जातात। अशाच एका वाहनाच्या इंधन टाकीचे झाकण उघडून चोरी करत असताना पोलिसांनी अभिषेक गडाखला पकडले। यापूर्वी त्यांनी इंधन चोरी केल्याची कबुली दिली असून पोलीस त्याच्याकडून अधिक तपास करीत आहेत। मनमाड शहरात यापूर्वी अशा प्रकारच्या घटना समोर आल्या होत्या, मात्र यावेळी पोलिसांनी वेळीच कारवाई करत आरोपीला अटक केली। यामुळे मोठी इंधन चोरी टळली। आरोपीला अटक करून पुढील चौकशी सुरू असून त्याच्या मागे कोणतीही इंधन चोरीचे रॅकेट कार्यरत आहे का, तो हे इंधन कुठे विकत होता याबाबत तपास केला जातोय। पोलिसांनी वाहन चालक व मालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून वाहने शक्यतो सुरक्षित ठिकाणी लावावीत आणि रात्रीच्या वेळी सीसीटीव्ही असलेल्या जागांवरच पार्क करावीत अशी सूचना देण्यात आली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, मनमाड। ओके सर, 4 फेब्रुवारीच्या पहाटे साधारणतः 3 वाजेच्या सुमारास चांदवड रोडवरती एक टेम्पो ट्रॅक्स गाडी संशयास्पद स्थितीत वावरताना मिळून आल्यानंतर ड्रायव्हरकडे विचारपूस केली। आमच्या रात्रपाळीचे गस्तीवरचे डीव्हीचे कर्मचारी संदीप झांटे आणि त्यांच्यासोबत एक बीट अंमलदार होते। तर त्यांनी चौकशी केली असता त्याला काही व्यवस्थित उत्तरं देता येईल, त्यामुळं त्याचे उत्तरं होती ती असंबंध होती। त्यावरून मग त्यांची गाडीची चेक केली असता त्याच्यामध्ये टोटल 6 ड्रम, त्यापैकी 4 ड्रम एमटी आणि 2 ड्रममध्ये डिझेल होतं आणि हिरवा पाईप होता, स्क्रूड्रायव्हर होता। मग त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी ते जे 40 लिटर आहे ते डिझेल एका टँकरच्या डिझेलच्या टाकीमधून काढल्याचं सांगितलं। मग त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर ते त्या टाकीचं झाकण तोडलेलं होतं आणि ते उघडं होतं। आणि मग त्याच्याकडे अधिक विचारपूस केली, त्यांनी यापूर्वी असा प्रकार केलेला आहे, त्यामुळे तात्काळ त्याला पंचनामा केला। त्यानंतर पोलिसांनी कायदेशीर फिर्याद घेतली, त्या मालकाचा शोध घेऊन आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली। 3 दिवसाचा पिशार घेण्यात आलेला आहे। सर, याच्यामध्ये काही टोळी वगैरे सक्रिय तसे तर आपण चौकशी करतोय, पण त्यांनी सांगितलं की मी यापूर्वी एकदाच केलेलं आहे आणि तो एकट्यानेच करत होता असं त्यांनी सांगितलं। सर, याच्यात मुद्देमाल काय काय जमा याच्यामध्ये बघा कसं आहे की गाडी त्याच्या ताब्यातली गाडी मिळालेली आहे, त्यासोबत एक स्क्रू ड्रायव्हर आहे, त्याच्यानंतर हिरवा पाईप आहे, 2 20-20 लिटरचे पांढरे 2 ड्रम भरलेले डिझेल मिळून आलं आणि 4 एमटी ड्रम त्याच्यासोबत त्याच्याकडे मिळून आलेले आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।